शरद पवार यांनी राजीनामा दिलाय, तुम्ही सातत्यानं मनधरणी करण्याचा प्रयत्न करता की त्यांनी राजीनामा मागे घ्यावा, तुम्ही सुद्धा भेट झाली तुमची, तुमच्या संदर्भात सुद्धा वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या, तर सध्या काय परिस्थिती, कारण की शरद पवार त्यांचं मन वळवण्यामध्ये तुम्हाला यश येत आहे का? नाही, पवार साहेबांचं निर्णय जाहीर केला आहे आणि त्यांच्या मतापासून अजून ते बाजूला गेलेले नाहीत. त्यांची भूमिका कायम अजून तरी दिसते, पण महाराष्ट्रातल्या हजारो कार्यकर्त्यांचा त्यांना साकडं घातलं आहे. अनेकांनी त्यांना फोन करून वेगळ्या मार्गाने संपर्क करून त्यांना हा निर्णय त्यांनी घेऊ नये असा आग्रह केलेला आहे. देशातल्या देखील वेगवेगळ्या राज्यातले अध्यक्ष आणि वेगळे नेते हे त्यांना हेच सांगतायत, पण शरद पवार साहेब त्यांच्या निर्णयावर ठाम दिसत आहेत. सर, काल तुम्ही भेटलात, मुळात तो निर्णय कशा स्वरूपात घेतला गेला, कार्यकर्त्यांची काय भावना आहे ती पोहोचवली का, आणि त्या संदर्भात स्वतः पवार साहेबांचं काय मत आहे? कार्यकर्त्यांची भावना मी त्यांच्यापर्यंत पोहोचवली. परवा आणि काल दिवसभर जे वेगळे महाराष्ट्रातनं लोक संपर्क करत होते, काही विधिमंडळाचे सदस्य मला फोन करत होते, मी मुंबईत नसलो तरी, त्या सर्वांची मतं आणि भावना मी पवार साहेबांना सांगितल्या आणि त्यांची भूमिका काय आहे हे सांगण्याचं काम मी केलेलं आहे. महाराष्ट्रातल्या असंख्य कार्यकर्त्यांना, तरुणांना, महाराष्ट्रातल्या ज्येष्ठ पवारसाहेबांच्या पिढीत ज्यांनी काम केलं त्यांना, त्या सर्वांचा आग्रह आहे की पवारसाहेबांनी आणखीन येणाऱ्या लोकसभेपर्यंत, विधानसभेपर्यंत तरी पक्षाचे अध्यक्षपद त्यांच्याकडे ठेवावं अशी लोकांची मागणी आहे. सर, उद्या बैठक आहे, अध्यक्ष कोण होणार यावर छगन भुजबळ यांनी सुप्रिया सुळे यांचं नाव सजेस्ट केलेलं आहे. शरद पवारांची बहीण सरोज पाटील त्यांनी म्हणलं की जयंत पाटील हे उच्च शिक्षित आहेत, त्यांनी पण ही जबाबदारी घ्यावी. आपण कसं बघता या चर्चेत? नाही, माईंनी सरोज पाटील इंडी पाटील साहेबांच्या पत्नी आहेत आणि त्यांनी माझं नाव घेतलेलं जरी असलं तरी मी महाराष्ट्रात काम करतोय. महाराष्ट्र सोडून मला दिल्लीची जबाबदारी, मला दुसऱ्या राज्यात माझ्या ओळखीही नाही आहेत आणि माझा संपर्कही दुसऱ्या राज्यांशी नाही आहे. त्यामुळं देशात दिल्लीत बसणाऱ्या, लोकसभेत किंवा राज्यसभेत काम करणाऱ्या आणि देश काही वर्ष संसदेत बसून बघणाऱ्या व्यक्तीने अशा जबाबदाऱ्या पार पाडायच्या असतात. पवारसाहेबांना तो अनुभव आहे, म्हणून पवारसाहेब यशस्वीपणाने देशभर राष्ट्रवादी काँग्रेस वाढवण्याचं ते काम करू शकले. आज अनेक वर्षाचा पवारसाहेबांचा अनुभव असल्यामुळं, पवारसाहेबांच्यावर लोकांची श्रद्धा, विश्वास असल्यामुळं प्रत्येक राज्यातले, वेगळ्या राज्यातली लोक ही या पक्षामध्ये आलेली आहेत. आता पवारसाहेब त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत. त्यांनी अजूनही आम्ही सगळ्यांनी सांगितले, सर्वच जण सांगतायत असं करणं योग्य नाही, पण पक्ष पुढं नेण्यासाठी काहीतरी पावलं टाकली पाहिजेत अशी त्यांची भूमिका दिसते. आमच्यासारख्यांचं मत, मी महाराष्ट्र प्रदेशचा अध्यक्ष असल्यामुळं मला सगळ्यात जास्त आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांना सगळ्यात जास्त काळजी आहे की 2024च्या विधानसभेपर्यंतची आहे. आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की लोकसभा आणि विधानसभा होईपर्यंत पवारसाहेब जर अध्यक्ष राहिले तर पक्षातल्या सर्व घटकांना ते न्याय देऊ शकतील. आम्ही राज्यस्तरावर जर कोणावर अन्याय करत असू तर ती व्यक्ती त्यांच्याकडे जाऊन आपलं गाऱ्हाणं सांगू शकते आणि ते योग्य तो न्याय नेहमीच करतात. त्यामुळं लोकांची अशी सार्वत्रिक भावना आहे की अतिशय समतोल विचार करणारा आणि देशातल्या कानाकोपऱ्याची माहिती असणारा, महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदारसंघात नाही, गावागावात काय होतं हे जाण असणारा नेता म्हणून पवारसाहेब सर्वांना योग्य न्याय देतात अशी लोकांची भावना आहे आणि तीच आम्हा सर्वांची आहे. पण पवारसाहेब अजूनही त्यांच्या मतावर ठाम आहेत. पण असं आहे की अनेक जणांनी राजीनामा दिलेला आहे.
जितेंद्र आव्हाड असतील की तुमच्याकडे पण अनेक कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी राजीनामाचं सत्र अजूनही सुरूच आहे. माझ्याकडे पक्ष कार्यालयामध्ये बऱ्याच राजीनामे आलेले आहेत. माझ्याकडे माझ्या संपर्कात ज्यांचे मोबाईल आहेत त्यांनी मोबाईलवर बरेच राजीनामे, काही अननोन नंबर्सवरूनही राजीनामे माझ्याकडे आलेले आहेत माझ्या फोनवर. कदाचित त्यांनी पक्ष कार्यालयात देखील पाठवलेले असतील. त्यामुळं राजीनामा देऊन लोक पवारसाहेब नाहीत म्हटल्यावर निराश झालेली आहेत. पवारसाहेब नसतील तर मग आपल्याला या पक्षात न्याय मिळेल का, अशी भावना देखील अनेकांची झालेली आहे. आणि म्हणून लोक त्या भीतीपोटी किंवा नाराजीपोटी राजीनामा देऊन नाराजी व्यक्त करत आहेत. पण त्यांना आम्हाला समजावून सांगावं लागेल. सर हिंदी में जाना चाहेंगे सर, हिंदी में बता दीजिए, छोटे में आपको हिंदी में है सर, हिंदी में जाना चाहेंगे सर. एक मिनिट, सब जगह नॅशनल राष्ट्रवादी 6 वरिष्ठ नेत्यांचा भाजपसोबत जाण्यासंदर्भामध्ये कुठेतरी दबाव होता आणि त्यामुळेच हा निर्णय घेतला गेला, अशी राजकीय वर्तुळामध्ये सध्या प्रचंड चर्चा सुरू आहे. अशा चर्चा चालू असतात. त्याच्या बाबतीत एवढा मोठा निर्णय त्यासाठी पवारसाहेब घेतील असं मला वाटत नाही. अशा चर्चांना काही अर्थ नाही. माझ्यापुरतं विचाराल तर मला माहीत नाही अशा कोणी काही कुठं चर्चा करतंय का. मला त्याची माहिती देखील नाही आणि त्यामुळं असा निर्णय पवारसाहेब घेत असतील असं मला वाटत नाही. परवा पृथ्वीराज चव्हाण यांनी कर्नाटकात तिथं आमचे राष्ट्रवादीचे उमेदवार फार चांगलं प्रतिसाद लोकांचा आहे. तिथं त्यांच्या विधानाने थोडा गैरसमज झाला की त्यांनी एक विधान केलं. अशी कोणतीही चर्चा कुठल्याही पक्षावर करण्याचा प्रश्नच नाही. कारण आता वर्ष सव्वा वर्ष राहिलं निवडणुकांना. आम्ही निवडणुकीची तयारी करणं आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी आम्ही सगळे काम सुरू करतो आहे. त्यामुळं अशा प्रकारची चर्चा, तुम्ही जरा बाहेर जावं, अशा प्रकारची चर्चा करणं हे राष्ट्रवादीला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे असं मला वाटतं. आघाडीवर परिणाम होईल अशी चर्चा सुरू झाली, कारण वज्रमूठ सभा पुढे गेले आहेत. शिवसेनेची वज्रमूठ सभा पुढे जाण्याचं कारण उष्णता प्रचंड या महिन्यात वाढणार आहे. पावसाळ्याचे म्हणजे वादळी अवकाळी पावसाचे देखील संदेश म्हणजे हवामान खात्याने प्रिडिक्शन्स केलेले आहेत. त्यामुळे अनसर्टन्टी असली तर एवढी मोठी सभा अरेंज करणं अवघड आहे. आमची नाशिकला सभा व्हायची राहिलेली आहे, पुण्यात होणार आहे, कोल्हापूरला करायची, असे आमचे 2-3 सभा ठेवलेले आम्ही. पण त्या आम्ही पुढं कधी करू शकतो. या मे महिन्यातल्या सभा म्हणजे सभा जरी 6 वाजता ठेवली तरी लोकांना घर सोडून निघावं लागतं 2 वाजता. बरेच कार्यकर्ते 4, 4:30, 5ला सभास्थानी येऊन बसतात. ते प्रचंड त्रास होतो लोकांना. असं आम्हाला मुंबईच्या सभेत निदर्शनाला आलं आणि म्हणून आम्ही एकत्रित बसून ठरवलं की तूर्त या हवामानाचा विचार करता, टेम्परेचरचा विचार करता तूर्त टाळू. पुन्हा थोडंसं हवामान दुरुस्त झालं तर करू. सर, पण एक मुद्दा असा आहे की राजीनाम्याची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेवर आक्षेप घेतला जातो. कारण की राष्ट्रीय पक्ष असताना कार्यकारिणीच्या माध्यमातून हा राजीनामा व्हायला पाहिजे होता. आणि काही राष्ट्रवादीच्या नेत्यांचं असं म्हणणं आहे की प्रक्रियेनुसार हा पक्ष म्हणून अशा पद्धतीचा राजीनामा व्हायला पाहिजे होता, ती प्रक्रिया पार पाडली गेली नाही. असं आहे की पवारसाहेब यांनी इच्छा व्यक्त केली. त्यांनी त्यानंतर वेगळ्या देशातल्या वेगळ्या नेत्यांना घेऊन एक समिती स्थापन केली आणि त्यांनी पुढचा निर्णय घ्यावा असं सांगितलं. हे पूर्ण डेमोक्रेटिक आहे. आणि त्यांनी राजीनामा दिला म्हणजे पवारसाहेबांनी लेखी राजीनामा दिला पाहिजे असं नाही. त्यांनी त्यांची इच्छा व्यक्त केली आणि उत्तराधिकारी पुढं कोणाला करायचं ही समितीने निर्णय घ्यावा, पुढं काय करायचं असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळं देशातल्या अनेकांचा त्यात समावेश आहे. त्यामुळं या सर्वांच्या पार्श्वभूमीवर ती समिती उद्या मीटिंग करेल आणि त्याच्यात सगळ्यांची मतं घेतली जातील असं मला वाटतंय. महाविकास आघाडीवर होईल असं एक चित्र निर्माण झालंय, कारण पवार साहेब महाविकास आघाडीचा
वर परिणाम होण्याचं काही कारण नाही, कारण आम्ही पक्ष म्हणून त्या महाविकास आघाडीत आहोतच आणि त्यामुळं कोणत्याही परिस्थितीत महाविकास आघाडीत कोणताही फरक पडण्याची आवश्यकता नाही. महाविकास आघाडी किंवा पक्षात देखील पवारसाहेब आजही सांगतात की मी पक्षाबरोबर आहे, पक्षात काम करतोय ना म्हटले. त्यामुळं महाविकास आघाडीला कोणता तडा जाईल असं मला वाटत नाही आणि पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली महाआघाडी सक्षमपणाने महाराष्ट्रात पुढे काम करेल असं मला विश्वास आहे. पवार साहेबांच्या पुस्तकाची सध्या प्रचंड चर्चा आहे. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा केंद्राचा कुठलाही डाव नाही, अशा पद्धतीचं हे एक वक्तव्य देखील त्या पुस्तकामध्ये पाहायला मिळतंय. लेखन पवार साहेबांनी केलेले, याकडे तुम्ही कसं बघता? कारण मागच्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी ज्या सभा घेते त्याच्यामध्ये भाजप महाराष्ट्राला मुंबई तोडणं असेल किंवा एक केंद्रशासित प्रदेश करण्यासाठी भारतीय जनता पक्ष मुंबईमधली अनेक महत्त्वाचे उपक्रम केंद्रीय असतील, आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे असतील, हे बाहेरच्या राज्यात गेले 5-6 वर्षात नेलेले आहेत आणि मुंबईचं स्थान हे देशातल्या दुसऱ्या राज्यांच्या राजधान्यांच्या पेक्षा जेवढं उच्च होतं ते हे महत्त्वाची काही व्यवस्था IFSC वगैरे असं बाहेर नेल्यामुळं काही प्रश्न तयार होतात आणि एक जनतेत ही भावना आहे की मुंबईतली महत्त्वाची अशी केंद्र ही दुसऱ्या राज्यात घेऊन जायला चाललेलं आहे आणि त्यामुळं पवारसाहेबांचं हे मत आहे आणि सगळ्यांनाच माहिती आहे की मुंबई महाराष्ट्रापासून तोडणं हे कोणालाही शक्य नाही, कोणी होऊन देणार नाही. पण मुंबईचं जी बलस्थानं आहेत ती कमकुवत करण्याचा प्रयत्न चालला आहे, हे मात्र खरं आहे. सर, कितनी बेचैनी है कार्यकर्ताओं में? आपने वो बेचैनी शरद पवार साहब के सामने रखी है, खुद अपनी बेचैनी रखी है, उस पर अब उनका कहना क्या नजर आता है? वो अडिग है या कुछ बदलाव हो सकता है? नहीं, पूरे परसों उन्होंने जब इस्तीफा देने की भाषा की तब से लगातार महाराष्ट्र के कई इलाकों में से हर जिले के अध्यक्ष, पार्टी के पदाधिकारी, कई आमदार, बहुत लोगों ने मुझसे बातचीत की, फ़ोन पे की, लेटर्स दिए, कई लोगों ने रेजिग्नेशन दिए. सबका कहना ये है कि पवार साहब पार्टी के अध्यक्ष बन रहना चाहिए. वो बहुत ज़रूरी है कि आने वाले लोकसभा के चुनाव, विधानसभा के चुनाव तक वही अध्यक्ष रहने चाहिए, ये सबकी अपेक्षा है और इसीलिए सारी महाराष्ट्र के हर जिले के कार्यकर्ताओं की ये मांग है. पवार साहब मात्र अब कह रहे हैं कि पार्टी आगे लेके जाने के लिए आप कोई अलग सा इंतज़ाम करो, मैं पार्टी से जुड़ के ही काम करने वाला हूँ, लेकिन आप कहीं अन्य आगे जाने की बात सोचो. मैं पार्टी में रहूँगा, पार्टी का काम करता रहूँगा. महाराष्ट्र में जो सहकारी क्षेत्र है, जो एजुकेशन का सेक्टर है, रयत शिक्षण संस्था वाली बॉडी संस्था है, ये सारे में मैं काम एक्टिव तो रहूँगा बोले. और जब देश में या महाराष्ट्र में पार्टी को ज़रूरत लगी तो मैं उनको सपोर्ट भी करूँगा. वो कोई बात नहीं, ऐसा वो कह रहे हैं. और हमने कल शाम को भी मैं उनको काफ़ी देर मिला. मैं उनको मनाने की कोशिश की कि आप आपका निर्णय बदल दीजिए और आपकी ज़रूरत हमारी पार्टी को है. कम से कम पार्लियामेंट या असेंबली इलेक्शन जो 2024 को चुनाव होने वाले हैं, तब तक आप पार्टी के अध्यक्ष रहो. कोई और इंतज़ाम आवश्यक होगा तो कर सकते हैं पार्टी में, ये सारी जिम्मेदारी देखने के लिए, लेकिन आपका रहना बहुत ज़रूरी है, ये हमने बहुत आग्रह से कल कहा. लेकिन वो अब तक मान नहीं रहे, वो अड़े रहे हैं, वो शांत है और मुझे लगता है वो निर्णय बदलना नहीं चाहते. लेकिन महाराष्ट्र की कार्यकर्ताओं की मांग है कि उन्होंने आने वाले चुनाव तक तो कम से कम हमारी जो मांग है वो मान्य करनी चाहिए. कल आप लोग की मीटिंग होगी, जो समिति गठित की है, कल क्या उसकी मीटिंग है? कल मीटिंग होने वाली है. जो पवार साहब ने हमारे राष्ट्रीय युवा अध्यक्ष, राष्ट्रीय विद्यार्थी अध्यक्ष, कार्यकारिणी के कुछ सदस्य और महाराष्ट्र के जो सीनियर लीडर है और
केंद्र में जो पार्टी के उपाध्यक्ष वगैरह जो है, इनको सबको कहा है कि इकट्ठा बैठिए, महिला अध्यक्ष राष्ट्रीय है, सबको इकट्ठा बैठने को कहा है और आगे कैसा करना है इसकी बातचीत आप करो, ये कहा है। सर अभी नाम जो चर्चा में है कि सुप्रिया सुले ही है, उनके पास शायद अधिकारी के तौर पे उनके पास सारे के सारे सूत्र जा सकते हैं, अधिकार जा सकते हैं। लगता है अगर वो अडिग बने हुए हैं, अपने निर्णय से हटना नहीं चाहते हैं, सोच विचार कर पूरा निर्णय लिया है, पार्टी के कई नेता प्रेफर पढ़ के सोच विचार कर निर्णय करते हैं। जब इतना सोच लिया है, इतना सब कुछ हो चुका है, तो निश्चित तौर पे आगे किसी के हाथ तो उत्तराधिकारी के तौर पे जिम्मेदारी जानी है। तो क्या सुप्रिया सुले नाम हो सकता है और उस पर कंसेंसस बन सकता है क्या? क्योंकि आप कह रहे हैं कि संसद में होना जरूरी है। कल जो मीटिंग होगी उसके बारे में आज कुछ बयानबाजी करके मैं प्रेजुडाइज मीटिंग को करना नहीं चाहता हूँ। हर आदमी को उसकी राय रखने का मौका देना चाहिए। डेमोक्रेसी में इसका संयम रखना बहुत ज़रूरी है और इसीलिए किसका नाम होगा ये मीटिंग में बातचीत करेंगे हम। बाहर किसी का नाम चलाने की आवश्यकता हमारी पार्टी को नहीं। हम सब इकट्ठा बैठते हैं, एक बात करते हैं और इस ए का नाम या बी का नाम या सी का नाम चलाने की कोई आवश्यकता नहीं है। हम कल इकट्ठा बैठ के इसके ऊपर निर्णय करेंगे, लेकिन उसके पहले हमारी सबकी ये राय रहेगी और मेरी तो राय रहेगी पार्टी का महाराष्ट्र का अध्यक्ष के नाते। जो लोग लगातार मेरे को 2 दिन से बात कर रहे हैं, लोगों की राय है कि पवार साहब ही पार्टी के अध्यक्ष रहने चाहिए। काफी सवाल ये कि सामना एडिटोरियल में आज इस बात का जिक्र किया है कि अजीत पवार की महत्वाकांक्षा केवल मुख्यमंत्री राज्य के बनने की और एक संकेत देने की सामना में कोशिश की है कि अगला मुख्यमंत्री मतलब अगला अध्यक्ष जो है आपकी पार्टी का सुप्रिया सुले होनी चाहिए। क्या आप इस राय से सहमत है और आपको लगता है कि अजीत पवार का आखिरी ध्येय केवल राज्य का मुख्यमंत्री होना है? हर नेता को राज्य में, देश में सबसे बड़ी पोजीशन मिलने की आकांक्षा रखती है और क्यों नहीं रखनी चाहिए। जो करियर में जितनी बड़ी सेवा करने का मौका मिलता है उतना लेने को कोई किसी का विरोध नहीं होना चाहिए और अगर कोई विरोध करता है तो भी राजनीति का वो पार्ट होता है। इसीलिए हर एक को, जिसको हम मराठी में बोलते हैं महत्वाकांक्षा, एम्बिशन, वो रहनी चाहिए। अगर एम्बिशन नहीं रहती तो जीने का मकसद भी नहीं होता है। सर आपकी बात करें, जिस महाविकास आघाड़ी को आप सबने मिलकर बनाया, इस फैसले से कहीं ना कहीं उनकी सभाओं पर असर होता दिख रहा है। पहले भी तो गर्मी बहुत ज्यादा थी, आपने सभाएं की, अब इतनी गर्मी इतनी क्यों बढ़ गई? आप टेम्परेचर का स्टडी करो। हम जब महाविकास आघाड़ी की सभा जब से शुरू की है तब का टेम्परेचर और आज का टेम्परेचर, इसमें काफ़ी फ़र्क है। आप भी धूप में 2-4 बजे जाके हमारी एक सभा में बैठिए, मेरे साथ आइए। जहां हमारी सभा हुई थी आज दोपहर में आप और हम दोनों जाके 4 बजे बैठेंगे। कितनी धूप होती है आपको दिखा है। कार्यकर्ता तो 2 बजे 4 बजे ही आता है। वो बहुत बड़ी समस्या है कि बहुत टेम्परेचर है। तो राजनीति की गर्मी का इसके ऊपर कोई असर नहीं है। मई महीना है, आपको भी रिपोर्टिंग करते वक्त ये महसूस हुआ होगा कि बहुत गर्मी है। तो इसीलिए लगता है कि अगले महीने में हम ले सकते हैं, कोई ऐसी बात नहीं है, क्योंकि वज्रमुट्ठो एक ही है, कायम रहेगी। हम मई में नहीं किए सभा तो जून में करेंगे। जून जुलाई में थोड़ा सा टेम्परेचर वेदर कंफर्टेबल होगा तब हमारी सभा चालू हो सकती है, ऐसा मुझे लगता है। आपको लगता है पार्टी के भीतर जो बेचैनी है पवार साहब के इस्तीफे की पेशकश के बाद, खासकर बीजेपी का, इसके पीछे कुछ वजह हो सकती है, हाथ हो सकता है, या फिर आने वाले समय में इस टूट का, इस बेचैनी का फायदा बीजेपी उठा सकती है? क्या इसमें कई लोगों को अपनी तरफ वो ले लेते हैं इलेक्शन के दौरान? देखो, ये हमारा राष्ट्रवादी का अंतर्गत मामला है। उसके लिए बीजेपी को के ऊपर टीका टिप्पणी करना ठीक नहीं है। ये हमारे पार्टी का मामला है। अब बीजेपी क्या करती है क्या नहीं करती इसका और हमारी निर्णय का कोई लेना देना नहीं है। वो क्या चाहते हैं वो बात अलग है, लेकिन हमारे पार्टी के बारे में वो क्या करते हैं ऐसा मुझे नहीं लगता। हमारे पार्टी का अंदरूनी मामला है। हमारे सबसे बड़े नेता ने ही इस्तीफा दिया है, तो हमारा अंदरूनी मामला है। हम उसके ऊपर सब मैच्योर्ड लीडरशिप है हमारे राष्ट्रवादी में। हर एक नेता
बहुत बड़ा नेतृत्व देने के काबिल है। मुझे लगता है कल बैठ के इसमें मशवरा करके आवश्यक वो निर्णय हो जाएगा। लेकिन हमारी मांग मैंने आपको कही, लोगों की, कार्यकर्ताओं की मांग मैंने जो बताई वैसी है। सर, आपके नाम की भी चर्चा है, आपने कहा कि मैं महाराष्ट्र तक सीमित हूँ, मराठी में कहा, हिंदी में भी कही। देखो, मेरी भी नाम की चर्चा है ऐसे आप कह रहे हैं, मुझे मालूम नहीं, लेकिन न्यूज़पेपर में भी आया है, ऐसा मैंने सुबह ही पढ़ा। लेकिन मैं महाराष्ट्र में काम करने वाला कार्यकर्ता हूँ। महाराष्ट्र में पार्टी का अध्यक्ष 5 साल से मैं काम कर रहा हूँ। महाराष्ट्र के हर तालुका में, हर कॉन्स्टिट्यूंसी में मैं 3-3, 4-4, 5-5 बार जा चुका हूँ। मैं अब हर कॉन्स्टिट्यूंसी के लोगों को पहचानता हूँ और इसमें मुझे बहुत आनंद मिलता है लोगों से मिलने को, लोगों में जाके मिक्स करने को, उनकी समस्याओं को। अब हमारी पार्टी जब सत्ता में थी तभी भी मैं महाराष्ट्र का 2 बार दौरा कर चुका हूँ, और दौरा यानी जिले में नहीं, हर कॉन्स्टिट्यूंसी में जाने का प्रयास मैंने किया है। तो मेरा एक अलग सा लगाव राष्ट्रवादी के कार्यकर्ताओं से है और उनमें काम करने का आनंद ही कुछ अलग है। तो इसलिए ये स्तर छोड़ के जहाँ मेरी ज़्यादा पहचान नहीं है, जहाँ मुझे लोग पहचानते नहीं है, मैं ये नहीं समझना चाहता हूँ कि मुझे सारा देश पहचानता है। तो जो पार्लियामेंट में काम करते हैं, राज्यसभा में, लोकसभा में जो काम करते हैं, जो सांसद करके जिन्होंने परफॉर्मेंस बताया है, और पूरे देश में कम से कम 1-2 बार न्यूज़ तो पढ़ी है काफ़ी लोगों ने, ऐसे व्यक्ति वहाँ नेता करके काम करने की आवश्यकता है। और पवार साहब वैसे नेता है कि जो पूरे देश में किसानों में बहुत बड़ी प्रतिमा उनके है, सेक्युलर लीडरशिप के नाते उनका स्थान बहुत बड़ा है देश में, और इसीलिए पवार साहब अध्यक्ष रहना बहुत ज़रूरी है हमारे पार्टी के लिए। अब कल हमारी होके जो मीटिंग होगी उसमें से क्या उभर आता है देखेंगे। एक शेवटचा प्रश्न सर, समितीच्या संदर्भामध्ये पवार साहेबांनी असं म्हटलं की समितीचा निर्णय मला मान्य राहील। समितीतल्या बहुतांश सदस्यांचं म्हणणं आहे की जे राजीनामा आहे तो मागे घ्यावा। तुम्हाला वाटतं की अशी समितीचा निर्णयानंतर तरी किमान पुढच्या लोकसभा विधानसभा असं आहे की इतके वर्ष आम्ही पवार साहेबांच्यावर काम करतोय, त्यांचं सर्वच निर्णय हे चर्चेनं होतात। हाच निर्णय आहे तो चर्चेशिवाय त्यांनी घेतलेला आहे। त्यामुळं समितीने निर्णय घेतला तर तो त्यांना मानावाच लागेल, आणि शेवटी आम्ही म्हणतोय ते जर मान्य नसेल तर तो आमचा हट्ट असेल। आणि मला असं वाटतं की त्यांनी समितीला अधिकार दिलेले आहेत, समिती जो निर्णय घेईल तो त्यांनी मान्य केला पाहिजे असा आमचा आग्रह आहे, असं मला वाटतं। सामनाच्या वृत्तपत्रात आज संजय राऊत यांनी लिहिलं, वास्तविक यापूर्वी त्यांनी राष्ट्रवादीवर अनेक वेळा भाष्य केलं, अजित पवारांनी त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली। आज त्यांनी असं म्हटलं की कुंपणावर काही लोक होती, जाणार होती, आणि याच्यामुळे शरद पवारांनी अशा स्वरूपाचा निर्णय घेतला। काही जे रडण्याचे नाटकं करत होते ते चेहऱ्याचे मुखवटे उघडे पडले। वास्तविकतेत खरंच राष्ट्रवादीच्या अंतर्गत अशा स्वरूपाचं वातावरण होतं का? प्रदेशाध्यक्ष म्हणून आपल्याला याची कल्पना होती? मला कल्पना नव्हती, आम्हा सगळ्यांना तो धक्का होता। आता संजय राऊत यांचं म्हणणं आहे त्याच्यावर प्रतिक्रिया मी देणं, आम्हाला महाविकास आघाडीची ही वज्रमूठ टिकवायची आहे, त्यामुळं मी त्याच्यावर प्रतिक्रिया देणं हे उचित होणार नाही। ते संपादकीय आहेत, पत्रकारिता आहे त्यांच्या अंगात, आणि त्यांनी वेगळे बाजू समजून घेऊन अशी विधानं केली असतील। नाही, पण इतक्या स्वरूपात थेट उघड पद्धतीने राष्ट्रवादीतल्या अंतर्गत विषयांवर जर ते बोलतायत, लिहितायत, त्याच्यावरनं जवळपास खरंच असं काही गोष्टी होत्या का, हा मुद्दा होता। असं आहे की महाराष्ट्रात सगळ्यात जास्त कुठल्या पक्षाची चर्चा होते? राष्ट्रवादीची होते। भाजपची होत नाही, काँग्रेसची होत नाही, शिवसेनेची होत नाही, आणि या पक्षाबद्दल कायमच बोललं गेलेलं आहे। पण नेहमीच पक्षाने सगळ्या खळबळजनक घटनांच्या नंतर हेच दाखवून दिलेलं आहे की आम्ही सेक्युलर आहोत, आम्ही ठामपणाने
शाहू फुले आंबेडकरांचा विचार न सोडून जाता पुरोगामित्व कायम ठेवून आम्ही काम केलेलं आहे. आज इतके वर्ष अनेक पक्ष भाजपबरोबर अलायन्स करून बाजूला झाले. अनेक पक्षांनी भाजपच्या बरोबर काम केलं आणि काही पक्ष देशात असे आहेत की ज्यांनी भाजपबरोबर काम केलं आणि भाजपची साथ सोडली. त्यामुळं आम्ही कधी असं केलं नाही. ठीक आहे, आमचे संबंध वेगळ्या पक्षात असतील, त्याचा अर्थ कोणी तिकडं निघाले असा गैरसमज लोकांचा करून देणं उचित आहे असं मला आज वाटत नाही. घटना घडल्याशिवाय घटना घडली असं दाखवणंही योग्य नाही. आणि मला वाटतं की महाराष्ट्रात पवारसाहेबांनी पुरोगामित्वाचा पुरस्कार कायम केलेला आहे आणि तीच आमच्या पक्षाची भावना आहे. म्हणजे पुढे पण पुरोगामी विचार शाहू फुले आंबेडकर हीच विचारधारा राष्ट्रवादीची जाईल, हाच मूळ गाभा राहील. मला वाटतं माझ्या बोलण्याचा अर्थ तोच आहे. मराठीतच बोलतो. सवाल ये जैसे कि ये समिति आप है, समिति ने फैसला करना है, तो बार-बार ये कहा है कि समिति जो तय करेगी वो निर्णय मुझे मान्य होगा, लेकिन आप कह रहे हैं कि वो तो अपने फैसले पे कायम है. समिति का वो तो फैसला कायम, मान्य नहीं लगता है. समिति का फैसला आपको मेरे को मालूम नहीं है, कल होने वाला है. लेकिन मेरा कहना है, मैं कल रात को जो मिला वो अड़े हुए हैं उनके निर्णय के ऊपर. वो बदलेंगे ऐसा आज तो मुझे दिखाई नहीं दे रहा. लेकिन समिति का निर्णय उनको मानना होगा, ऐसी हमारी मांग भी रहेगी. थैंक यू.